आता जो तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीट व्हिडिओ दिला तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली अशा थोडं स्क्रॉल करून येथे मग एक्स्ट्रा फोटोचं ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्या बीट व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा बीट असतील. ठीक आहे, तिथे आपल्या जिथून बीट चेंज होतील तिथं हा जो इथून स्पीड करायचा आहे. पहिली बीट पाहिजे ते कोणती चेंज होते, थोडं पुढे आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते. तर इथे चेंज होते तर ह्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे ते मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. याच्या पुढची बीट पाहिजे कुठे चेंज होत आहे, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होत आहे. ठीक आहे, तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्पीड करू. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ तो शोच्या बीटमध्ये बनता अशा प्रकारे कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा टाकायचं आहे. पहिल्यांदा टाकल्यानंतर हा जो आपला वेगळा भाग झाला म्हणजे वेगवेगळे इथून भाग होऊन जातील. त्यामध्ये इथून आता आपल्याला काय करायचं, प्रत्येक बीटला इथून वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे. तर सिम्पली ही जी पहिली लेयर आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे आणि रिप्लेस ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करून 2 बटन इथून सेट करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून परफेक्ट इथून सेट करा असं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या बीटला सेम प्रोसेस आहे. त्या लेअरवरती क्लिक करायचं, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे आणि सिम्पली फोटो इथून ॲड करायचा आणि 2 बटन इथून सेट करायचं अशा. ठीक आहे, परफेक्टमध्ये. त्याच्यानंतर सर्व बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. फोटो ॲड केल्यानंतर ही जी आपली दुसरी बीट आहे तिथे यायचं आहे. इथून बॅक करायचं आणि ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपले जे ते PNG इथून ॲड करायचं आहे. PNG इथून ॲड केल्यानंतर जेवढा आपला दुसरा हा फोटो आहे ना तेवढीच ह्या ज्या PNGची लेंथ असेल ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा तेच PNG इथून रिप्लेसमध्ये जाऊन इथून ॲड केल्यानंतर हे PNG अशा वेळी इथून परफेक्ट बसून जाईल. हे PNG इथून बसल्यानंतर आता त्याच PNGवरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली इथे 4 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला इफेक्ट म्हणजे रिपीलचा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला फोटो आहे ना 2 नंबरचा त्यावरती क्लिक करायचा. अशा वेळेस थोडं खाली स्क्रोल करून ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनवरती क्लिक करू, सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आहे अशा वेळी. ठीक आहे, तर इथं आपण मायनस करूया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपलं हीच प्रोसेस काय करायचं, त्याच्या पुढच्या 3ऱ्या आणि 4थ्या बीटला इथून करून घ्यायची. त्याच्यानंतर हे जे PNG त्यावरती क्लिक करायचं. अशा क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर डुप्लिकेटचं इथं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि ह्या ज्या PNGची लेंथ आहे जेवढा आपला 3री बीट आहे तेवढीच ह्या ज्या PNGची लेंथ असेल ती ठेवायची अशा प्रकारे. ठीक आहे, ठेवल्यानंतर पुन्हा आपले हेच PNG डुप्लिकेट करून आता आपली जी 4थी बीट आहे ते तेवढीच ह्या ज्या PNGची लेंथ असेल ती ठेवायची. ठीक आहे, अशा प्रकारे इथून 3 PNG इथून ॲड करून घ्यायचे आणि हे जे दुसरं PNG त्याला सिम्पली रिप्लेसमध्ये जाऊन दुसरं PNG इथून ॲड करू शकतात. तर ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला PNG आणि फोटो इथून ॲड करून घ्यायचे. तर मी काय करतो, इथून PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आणि PNG इथून आपण बीट नुसार इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हे जे पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला सिम्पली ट्रेनिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल लुमिन फ्लॅगचं, इथून सिलेक्ट करायची. खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि इथं मग अप्लाय ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करू. तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, ब्लर इंच इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच वर्टिकल फ्लिप बुक हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करून द्यायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधला झूम 1चा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या इनमधलाच स्मूकचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता त्याच्या पुढचा फोटो आहे 12 सेकंद आहे तिथला फोटो, त्या फोटोला आपल्या इनमधलाच 3 व्हिपचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला तोच इफेक्ट इथून आउटमधला सिलेक्ट करायचा आहे 3 व्हिपचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्या इनमधला स्मूकचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली आउटमधला व्हायब्रेटिंग पॅनल्सचा जो व्हिडिओ इथून तोच इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो राहील त्या फोटोवरती आपल्याला क्लिक करू इनमधलाच सिम्पली क्विअर लेन्स हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना आउटमधला डायनामिक कॉम्प्रेसाइड हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली इनमधलाच ग्रे मास्कचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे इथून इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचा आहे.
पहिल्यांदा आल्यानंतर इथे इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक करूया तुम्हाला सिम्पली लेन्समध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. डोर ओपन्स हा जो व्हिडिओ सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जे इफेक्ट लेंथ असेल पहिला जो फोटो आहे त्याला ठेवायची. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला हा जो आहे ना 7 सेकंद आहे तिथला फोटो तिथे द्यायचा आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करूया तुम्हाला सिम्पली लेन्समध्येच एक इफेक्ट मिळून जाईल. मिरर फ्लिकरचा जो हा व्हिडिओ तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. हा जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो तेवढीच ठेवायची आहे ज्या इफेक्टची लेंथ असेल ती. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं तिथं तुमचा जो व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल.